नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. राष्ट्रवादी अजितदादा पवार गट व शिवसेना शिंदे गट नांदेड महानगरपालिका निवडणुकीत यश संपादन करणार. माध्यमांशी बोलत असताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर. आता लोक निर्भयपणे मतदान करतायत आणि प्रत्येक उमेदवाराला असं वाटतं की आपण या निवडणुकीत जिंकतो, परंतु जनतेचा कौल पाहता यावेळी संमिश्र प्रतिसाद मिळेल असं मला वाटतं. आणि एकंदरीत आमच्या पक्षाच्या संदर्भामध्ये आमच्या उमेदवाराला अतिशय चांगला प्रतिसाद लोकांकडे मिळतो. आता उद्या निकाल आहे, त्याच्यानंतर स्पष्ट होईल. सर, शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट ह्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जनसामान्य रस्त्यावर कार्यकर्त्याला तिकीट दिलं असं नांदेडची जनता. राष्ट्रवादी काँग्रेस हे जनसामान्य कार्यकर्त्याशीच आहे. नांदेड दक्षिण मध्ये आम्ही शिवसेनेसोबत युती केली. उत्तर मध्ये आम्ही पाहिजे त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि उत्तर मध्ये काही ठिकाणी आम्ही उमेदवार पण उभे केलेले. दक्षिण मध्ये शिवसेनेचे 16, राष्ट्रवादीचे 17 उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला. आता ठीक आहे, चांगला प्रतिसाद मिळतोय. आता अंतिम टप्प्यात म्हणजे काय पाऊण तास मतदानाला शिल्लक आहे, त्याच्यामध्ये बघू काय करत. सर, हे जनशक्ती व धनशक्ती असं मी तर नेहमी सांगितलेलं आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे. आणि शेवटी इथली प्रायव्हेट लिमिटेड भाजप हे पैशाच्या जोरावर निवडणुका, ज्या दिवशी पैसे न देता निवडणुका होतील त्या दिवशी अशोक चव्हाण ज्या बाजूला राहतील त्यांचं डिपॉझिट. एकंदरीत आता फेसबुक, व्हॉट्सअप आणि ट्विटरवर SIT स्थापन झाली असं काही, म्हणजे याच्याविषयी काय वाटतं? नाही काय, जे SIT स्थापन झाली मला कळलं की त्यांचं काम करेल. जो काही तपास आहे तो पुढे करतील आणि स्थापन झाल्यावर मी त्याच्यावर बोलणं इच्छितो. कोकणाकडे जसं काही तिथले जे भूखंड, नांदेडच्या भूखंड तुम्ही नेहमी की असं झालंय की गोरगरिबाचे घरं पडले आणि हे प्रायव्हेट भाजपचे जे नेते गेले त्यांची स्टाईल तुम्ही बघितली. इथे घर बघायला गेले होते का मोजमजा करायला गेले होते? म्हणजे गरिबाच्या जीवनाशी खेळ त्यांनी त्या ठिकाणी मांडला, अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेची आहे. मी कालही सांगितलं की न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, बिल्डरवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, ज्यांनी कोणी परवानगी दिली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ज्या गरिबांच्या घराचे नुकसान झाले त्यांचं पक्क्या स्वरूपात तात्काळ पुनर्वसन झालं पाहिजे. त्यांना घराची व्यवस्था होईपर्यंत महानगरपालिकेनं बिल्डरकडून पैसे वसूल करून त्यांची राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. लाडक्या बहिणी आणि अजितदादा पवार शब्द जे बोलतात ते तोडतात असं म्हणजे जनसामान्यांमध्ये नांदेडच्या असं वाटतं. प्रत्येक गोष्टीमध्ये अजितदादा जे बोलतात एकच वादा, अजितदादा बोलला की बोलला, त्याच्यावर अधिक बोलण्याची गरज नाही. पूर्ण महाराष्ट्र ओळखून येते.